गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सच्या नवीन भागाकडे आपण आज वळणार आहोत. त्याचा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. ओके, की एखाद्या लिक्विड सरफेसच्या फ्री सरफेसच्या प्रेशर किती त्या ठिकाणी एक्झर्ट होऊ शकतं किंवा त्या लिक्विडच्या सरफेसवरती अमाऊंट ऑफ प्रेशरचं किती त्या ठिकाणी आहे ते आपण ह्या ठिकाणी बघू. आपल्याला जनरली माहिती आहे की मॉलिक्यूल कंटेंट जे आहे की एव्हरी मॉलिक्यूल ऑन लिक्विड सरफेस टेन्शन एक्सपिरियन्सेस फोर्स. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूलच्या सरफेसवरती लिक्विड मॉलिक्यूल जरी असलं तरी त्या ठिकाणी एक सरफेस टेन्शनचा जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी असतो आणि तो सरफेस टेन्शनचा पार्ट म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी फोर्स जो आहे तो प्रोड्यूस असतो. तो फोर्स जो आहे तो ड्यू टू सरफेस टेन्शन विच आर टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस ॲट रेस्ट. आणि तो जो फोर्स आहे तो टँजेन्शियली त्या लिक्विड सरफेसवरती एक्झर्ट होत असतो हे आपल्याला माहिती आहे. एवढंच आहे की तो फक्त आपल्याला असं आपण त्याला बघू शकत नाही, पण एक्सपिरियन्स अनुभव आपण त्याला त्या ठिकाणी बघतो. तुम्ही क्लासमध्ये जर वॉटर बघितलं तर ते तुम्हाला असं दिसेल की ते खालच्या भागाला दाबल्या गेलेलं आहे. म्हणजेच काय तिचं काहीतरी फोर्स हा एक्झर्ट होतो आहे ड्यू टू सरफेस टेन्शन. त्या ठिकाणी ही प्रोसेस जी आहे ती घडत असते. द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ॲक्टिंग ऑन मॉलिक्यूल ऑन द लिक्विड सरफेस डिपेंड्स अपॉन द शेप ऑफ दॅट लिक्विड सरफेस. आता त्या ठिकाणी असणाऱ्या रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन आहे ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲक्टिंग ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. ते कशावर डिपेंड असेल तर जो शेप तुमच्या लिक्विड सरफेसचा आहे तशा शेपनुसार त्या ठिकाणी एक्झर्ट होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन त्या ठिकाणी असेल. ओके, धिस फोर्स आता ती लिक्विडला जे शेप आलेला आहे ते कंटेनरवर डिपेंड असेल की तुम्ही नेमकं कंटेनर किंवा ते लिक्विड कोणत्या कंटेनरमध्ये टाकलेलं आहे किंवा कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी ते लिक्विड आहे याच्यावरती डिपेंड असेल. त्याच्यामुळे त्या ठिकाणी शेप जो आहे तो कन्सेप्ट त्या पद्धतीचा आपण सांगू शकतो. द फोर्स ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स इन डिसाइडिंग द प्रेशर ॲट पॉईंट जस्ट बिलो द सरफेस ऑफ अ लिक्विड. तर जो फोर्स आहे जस्ट बिलो ऑफ द लिक्विड सरफेस पण त्या ठिकाणी थोडंसं प्रेशर त्या ठिकाणी एक्झर्ट करतो. काही डायग्रॅम्स आपण ह्या ठिकाणी बघू. म्हणजे 3 प्रकारच्या डायग्रॅम्स जे आहेत तुम्हाला ह्या ठिकाणी बघायचे आहेत. डायग्रॅम आपण प्लेन लिक्विड सरफेसची घेऊ. त्या प्लेन लिक्विड सरफेसच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला 3 ऑब्झर्वेशन्स या ठिकाणी करायचे आहेत. ओके, त्यातलं मिनिस्कस जो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यातलं सुरुवातीला आपण समजू की इफ ए बी द डाऊनवर्ड फोर्स. आता डायग्राम जर तुम्ही बघितली तर ह्या ठिकाणी हा ए पॉईंट आहे, बरोबर. जर ए समजा हा डाऊनवर्ड फोर्स असेल ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तो कशामुळे असेल तर ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे. ऑल द 3 फिगर शो 2 मॉलिक्युल्स ए अँड बी. तिघी मॉलिक्यूलमध्ये आपण ए मॉलिक्यूल आणि बी मॉलिक्यूल जो आहे हा डाऊनवर्ड डायरेक्शनला लिक्विडमध्ये समजा असेल तो असे आपण दाखवलेले आहे. द मॉलिक्यूल ए इज जस्ट अबोव सरफेसच्या एकदम थोडंसं अबोव त्या ठिकाणी हा ए मॉलिक्यूल आहे आणि थोडासा जस्ट बिलो हा बी मॉलिक्यूल त्या ठिकाणी आहे. ओके, पण तो इनसाइड द लिक्विड असेल. लेवल डिफरन्स बिटवीन ए अँड बी इज ऑलमोस्ट 0. त्यातली लेवल डिफरन्स जी ते ऑलमोस्ट 0 त्या ठिकाणी असेल. त्याच्यामुळे होईल काय तर तो त्याच्यामुळे प्रेशर डिफरन्स जो आहे तो त्या ठिकाणी नसेल. म्हणजे जेवढं डिस्टन्स एचं लिक्विड सरफेसपासून वरती आहे तेवढं डिस्टन्स आपण समजा बीचं लिक्विड सरफेसच्या खाली घेतलं तर त्या ठिकाणी लेवल त्याची सारखी असेल. त्याच्यामुळे प्रेशर त्या ठिकाणी सारखा होणारा जो आहे तो त्या ठिकाणी एक्झर्ट होणार नाही. इट ऑलवेज डज नॉट कॉन्ट्रीब्यूट एनिथिंग टू द प्रेशर डिफरन्स त्या ठिकाणी काही येणार नाही. इन ऑल द 3 फिगर्स द प्रेशर ॲट द पॉईंट ए इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ए जो आहे तो सरफेसच्या वर असल्यामुळे ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्या ठिकाणी त्या पॉईंटवरती एक्झर्ट होईल. समजा बी पॉईंट हा लिक्विडमध्ये असल्यामुळे आपण त्याचा विचार असा करू शकतो की लिक्विडचा फोर्स काहीतरी त्याच्यावरती एक्झर्ट झाल्यामुळे त्या पॉईंटवरती प्रेशर एक्झर्ट होऊ शकतं. पण ए जो आहे तो पूर्णपणे लिक्विड सरफेसच्या अबोव आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जो प्रेशर किंवा तो फोर्स त्या ए पॉईंटवर एक्झर्ट होईल तो पूर्णपणे ॲटमॉस्फेरिक प्रेशरच असेल. नंतर प्लेन लिक्विड सरफेसचा पॉईंट आपण ह्या ठिकाणी बघू. ही डायग्रॅम जी आहे ती आपली प्लेन लिक्विड सरफेसची आहे. शोज प्लेनर फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. इन दिस केस द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. रिझल्टंट फोर्स जो येतो आपण FT म्हणू. ऑन द मॉलिक्यूल ॲट बी इज 0. बी मॉलिक्यूलला तो 0 आहे
द फोर्स एफ ए इट सेल्फ डिसाइड्स द प्रेशर अँड द प्रेशर ॲट ए अँड बी इज द सेम. तर लेवल सारखी आहे, डिस्टन्स सारखा असल्यामुळे जो समजा फोर्स एवरती एक्झर्ट होईल तोच फोर्स या ठिकाणी बीवरती एक्झर्ट होईल. ओके. त्याच्यामध्ये अजून एक प्रकार असा आहे की रिझल्टंट फोर्स जो आहे तो बीवर एक्झर्ट होणारा जो आहे तो त्या ठिकाणी 0 आपण कन्सिडर करतो आहे. त्याच्यानंतर ए आणि बी जे आहे त्याच्यावरती एक्झर्ट होणारं प्रेशर पण जे आहे ते त्या ठिकाणी सेमच असेल, कारण का तर लेवल सेम आहे म्हणून. ओके. कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेसला आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो की द सरफेस ऑफ द लिक्विड इन गिवन फिगर इज बिकम्स टू द अप्पर कॉन्व्हेक्स. कारण का तर आता शेप जो आहे तो तुम्ही बघितला तर असा फुगीर भाग त्या ठिकाणी आहे, बरोबर. मिनिस्कसचा तो एक प्रकार आहे, कॉन्व्हेक्स तो भाग आहे. तुम्ही जर समजा ग्लासचे टाईप बघितले किंवा लेन्सेसचे टाईप बघितले, कॉन्व्हेक्स लेन्स तुम्हाला लगेच समजेल. बहिर्वक्र भिंगासारखा तो प्रकार असतो, म्हणजे बाहेरून तो फुगलेला असतो. अशा प्रकारचा हा कॉन्व्हेक्स शेप त्या ठिकाणी आहे. ए पॉईंट आपण थोडासा ह्या ठिकाणी इन दिस केस द रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑन द मॉलिक्यूल बी ॲट डाऊनवर्ड फोर्स, डाऊनवर्ड डायरेक्शनला त्या ठिकाणी आहे. ए पॉईंट आपण सरफेसवर घेतो आहे, बी पॉईंट आपण थोडासा खाली घेतो आहे. फक्त कॉन्व्हेक्स शेप असल्यामुळे जो रिझल्टंट फोर्स आहे तो असा एफ टी जो ह्या ठिकाणी दिलेला आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, हे आपण ह्या ठिकाणी मेन्शन करतो आहे. ऑन मॉलिक्यूल ॲट बी डाऊनवर्ड फोर्स एफ ए, बरोबर. म्हणजे तो एफ ए जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला बीकडे त्या ठिकाणी मूव्ह होईल असं त्याचं मेन्शन करण्याचं एक पॉईंट त्या ठिकाणी आहे. दिस डेव्हलप्स ग्रेटर प्रेशर ॲट पॉईंट बी. त्याच्यामुळे होईल काय, एचा फोर्स हा बीवर एक्झर्ट झाल्यामुळे बीवरती जास्त प्रमाणात प्रेशर जे त्या ठिकाणी ते प्रोड्यूस होईल, विच इज इनसाईड द लिक्विड, आणि ते जे असेल ते इनसाईड द लिक्विड त्या ठिकाणी असेल. ऑन द कॉन्केव्ह साईड ऑफ द मिनिस्कस, कॉन्केव्ह म्हणजे हा जो आतला शेप आहे, हा आतला शेप म्हणजे कॉन्केव्ह, हा बाहेरचा जो आहे त्याला आपण कॉन्व्हेक्स म्हणतो आहे, बरोबर. म्हणजे कॉन्व्हेक्स शेप जो आहे तो पूर्णपणे इनसाईड असेल, त्याच्यामुळे त्या ठिकाणी बी जो लिक्विड इनसाईडचा जो पार्ट आहे त्याच्यावरती तो फोर्स जो आहे तो एक्झर्ट होईल. दस द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साईड दॅट इज इनसाईड द लिक्विड इज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्व्हेक्स साईड दॅट इज आउटसाईड द लिक्विड. म्हणजे जो प्रेशर असेल तो इनसाईडला मॅक्झिमम असेल आणि आउटसाईडला तो मिनिमम असेल, असा त्याचा इनडायरेक्टली उद्देश आपण त्या ठिकाणी सांगू शकतो, बरोबर. मिनिस्कसची ही कॉन्व्हेक्सची ही कन्सेप्ट आहे. कॉन्केव्ह लिक्विड सरफेस समजा तुम्ही घेतलं, आता कॉन्केव्ह लिक्विड सरफेस हा तिसरा प्रकार आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा आहे, बरोबर. कॉन्केव्ह मिनिस्कस जर तुम्ही ह्या ठिकाणी ऑब्झर्व केलं तर हा कॉन्केव्ह मिनिस्कस जो आहे तो तुम्हाला ह्या ठिकाणी काय सांगतो की त्याचा शेप बघा, इथं सरफेस जो आहे थोडासा असा अंतर्वक्र झालेला आहे. ए थोडासा सरफेसवरती आहे, बी थोडासा आपण खाली घेतलेला आहे. त्याच्यामुळे फोर्स जो असेल तो त्या ठिकाणी एमुळे होणारा तो डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, पण रिझल्टंट फोर्स जो आहे तो अप्पर डायरेक्शनला त्या ठिकाणी असेल, बरोबर. रिझल्टंट फोर्स जो आहे तो अप्पर डायरेक्शनला, कारण त्या ठिकाणी कॉन्केव्ह सरफेस आहे म्हणून. सरफेस ऑफ द लिक्विड इन फिगर बिकम्स अप्पर कॉन्केव्ह. डायग्रामॅटिकली इन दिस केस द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन एफ टी ऑन द मॉलिक्यूल बी इज व्हर्टिकली अपवर्ड्स. हा पॉईंट ह्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, कारण त्या ठिकाणी कॉन्केव्ह शेप आहे, कॉन्व्हेक्स शेप होता म्हणून आपण त्या ठिकाणी डाऊनवर्ड फोर्स दाखवलेला होता, हे लक्षात घ्या. कॉन्केव्ह आहे म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की तो अपवर्ड डायरेक्शनला आहे. द फोर्स एफ ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट्स डाऊनवर्ड. हा ए मॉलिक्यूलवरती होणारा ॲटमॉस्फेरिक प्रेशर तो डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, बरोबर. पण द नेट डाऊनवर्ड फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेशर बी इज लेस दॅन एफ ए. पण कॉन्केव्ह शेप असल्यामुळे जो रिझल्टंट फोर्स आहे तो अपवर्ड डायरेक्शनला असेल, आणि बीवरती जो फोर्स त्या ठिकाणी देअर फॉर द नेट डाऊनवर्ड फोर्स जो असेल तो एफ एमुळे फॉर द बी प्रेशर बीवरती एक्झर्ट होणारा तो त्या ठिकाणी लेस असेल ॲज कम्पेअर टू फोर्स ऑफ ए. दिस डेव्हलप्स अ लेझर प्रेशर ॲट पॉईंट बी विच इज इनसाईड द लिक्विड ऑन द कॉन्व्हेक्स साईड ऑफ द मिनिस्कस. मागच्या आर्टिकलच्याच थोडंसं अपोजिट हे गेलेलं आहे. दॅट द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साईड दॅट इज आउटसाईड द लिक्विड इज ग्रेटर दॅन दॅट ऑन द कॉन्व्हेक्स साईड. म्हणजे मागच्या याच्यामध्ये कॉन्केव्ह साईडवरती मॅक्झिमम फोर्स होता, आता कॉन्व्हेक्स साईडला ग्रेटर त्या ठिकाणी शेप आहे, ग्रेटर त्या ठिकाणी फोर्स आहे, बरोबर. म्हणजे इनसाईड द लिक्विड. म्हणजे तुम्ही हा जो फुगीर भाग जो आहे जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर अशा प्रकारे आपण कॉन्केव्ह दाखवतो. त्यातला हा जो खालचा रिजन आहे तो फुगीर भाग झाला, म्हणजे इनडायरेक्टली तो कॉन्व्हेक्स आला, बरोबर. आणि हा जो इथला भाग आहे तो कॉन्केव्ह त्या ठिकाणी आला,
बरोबर. हे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे की कॉन्केव्ह भागावरती जो फोर्स एक्झर्ट होईल तो लेस दॅन असेल ॲज कम्पेअर टू द फोर्स एक्झर्टेड ऑन द पॉईंट ऑफ द कॉन्व्हेक्स शेप कॉन्व्हेक्स मिनिस्कस. ओके. अशा प्रकारचे हे 3 पॉईंट आपल्याला ह्या ठिकाणी थेरोटिकल बघता आले. एवढं काही समजा ते आर्टिकल्स जे ते महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे नाहीत. थोडंसं जरी तुम्ही त्याला ओव्हरलुक केलं तरी तुम्हाला ते आर्टिकल जे आहे किंवा त्या आर्टिकलची इम्पॉर्टन्स जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. पुढचं आर्टिकल जे आहे की जे परीक्षेच्या दृष्टिकोनाने सर्वात महत्त्वाचं आहे त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करू. त्याचं एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप. एक्सेस प्रेशरचं इक्वेशन जे आहे ते आपण ह्या ठिकाणी फाइंड करणार आहोत. ओके. एक बबल जो आहे फ्री सरफेस बबल तो आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. फ्री सरफेस ऑफ ड्रॉप्स ऑर बबल्स आर स्पेरिकल इन शेप. त्याचा शेप जो आहे तो आपल्याला माहिती की स्पेरिकल त्या ठिकाणी असेल. ओके. मग त्या ठिकाणी 2 पॉईंट्स जे ते आपण ह्या ठिकाणी घेतो आहे प्रेशरचे. एक आहे पी आय आणि एक आहे पी ओ. बरोबर. हा जो पी आय आहे तो इनसाईड प्रेशर असेल ऑफ ड्रॉप ऑर एअर. तुम्ही काय घेताय त्याला, एअर बबल घ्या किंवा ड्रॉप घ्या, काहीतरी घ्या. वॉटर ड्रॉप घेतलं तर ड्रॉपच त्या ठिकाणी म्हणा किंवा बबल म्हटलं तर बबलच त्या ठिकाणी म्हणा. पी आय जो आहे तो इनसाईड प्रेशर असेल. पी ओ जो आहे तो काय असेल तर आउटसाईड प्रेशर तो असेल. आर जी आहे ती त्या ठिकाणी रेडियस ऑफ ड्रॉप ऑर बबल त्या ठिकाणी असेल. एक्सेस प्रेशर जे आहे ते फाइंड करण्यासाठी आपण इनसाईड प्रेशर मायनस आउटसाईड प्रेशर असा एक रेशो त्या ठिकाणी घेऊ शकतो. ओके. आता आउटसाईड जी लेअर आहे त्या ठिकाणी ती अशी डॉटेड लाईनने आपण दाखवलेली आहे. बरोबर. ड्रॉपची आउटसाईडची ती पार्ट आहे. इनसाईडचा पार्ट आपण थोडासा बघितला. पी आय तो आहे ॲज ड्रॉप इज स्पेरिकल. ड्रॉप जर स्पेरिकल असेल तर त्या ठिकाणी पी आय जो आहे तो ग्रेटर दॅन पी ओ असेल. स्पेरिकल शेपमध्ये ही कंडिशन आहे की इनसाईड प्रेशर जे ते मॅक्झिमम असतं ॲज कम्पेअर टू आउटसाईड प्रेशर. ओके. त्याच्यामुळे आपण एक्सेस प्रेशर इनसाईड ड्रॉप जे आहे ते कसं लिहू शकतो, पी आय मायनस पी ओ. लेट द रेडियस ऑफ ड्रॉप. आता जी रेडियस आहे ड्रॉपची ती इन्क्रीजेस फ्रॉम आर टू आर प्लस डेल्टा आर. रेडियस जी आहे ती एवढी समजा आर आहे आणि पुढे परत ती डेल्टा आरपर्यंत आपण इन्क्रीज केलं कारण आपण आउटसाईड त्या ठिकाणी लेअर जे येते त्या ड्रॉपचं त्या ठिकाणी घेतो आहे म्हणून त्याची लेअर जी आहे ती एवढ्या भागाची विड्थ जी त्या ठिकाणी इन्क्रीज होते. त्याच्यामुळे जी रेडियस आहे ती आरपासून आर प्लस डेल्टा आर अशी आपण त्या ठिकाणी तिला सांगू शकतो. सो दॅट द इनसाईड प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. त्याच्यामुळे होईल काय, रेडियस जरी वाढली तर इनसाईड प्रेशर जे त्या ठिकाणी ते कॉन्स्टंट असेल. बरोबर. कारण स्पेरिकल शेप आहे म्हणून. इनिशियल एरिया A1 आपण त्या ठिकाणी म्हणू. स्पेरिकल शेपचा एरिया जो आहे तो आपण ह्या ठिकाणी 4πr² त्या ठिकाणी घेऊ शकतो. 4πr² ड्रॉप ऑफ ए जो आहे त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे. बरोबर. सर्क्युलर स्पियर आणि सर्कलमध्ये हा फरक असतो. सर्कलचा एरिया आपण πr² घेतो तर स्पियरचा एरिया जो आहे तो आपण 4πr² घेतो. ओके. त्याच्यामुळे स्पेरिकल शेप असल्यामुळे त्याचाच एरिया आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत जो 4πr² आपण त्याला मेन्शन करतो आहे. त्याच्यानंतर जसं इथे रेडियस आपण इनिशियलची जी म्हणजे इनसाईडची जी त्यावेळेस रेडियस आर होती. नंतर आपण त्या ठिकाणी रेडियस जी ती इन्क्रीज फ्रॉम आर प्लस डेल्टा आर अशी म्हटलेली आहे. त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी असं म्हणताना फायनल सरफेस एरिया ऑफ ड्रॉप A2 त्याला म्हणू होता. इट बिकम्स इक्वल्स टू रेडियस जी आहे ती आर प्लस डेल्टा आर चेंज झालेली म्हणून 4π टाइम्स आर प्लस डेल्टा आर ब्रॅकेट स्क्वेअर अशी ती होईल. ओके. एवढं मेन्शन करा. म्हणजे ती मॅक्झिमम झालेली आहे. ज्यावेळेस आपण रेडियस जी ती इन्क्रीज करतो आहे त्यावेळेस हे इक्वेशन त्या ठिकाणी आलं आहे. मग याच्यावरून आपण इन्क्रीज इन सरफेस एरिया कसा फाइंड करू शकतो तर A2 मायनस A1. बरोबर. कारण फायनल सरफेसला रेडियस ती इन्क्रीज झालेली आहे. आर प्लस डेल्टा आर ती आहे आणि इनिशियल सरफेसला ती फक्त आर होती. त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी असं मेन्शन करताना हे म्हणू शकतो की इन्क्रीज इन सरफेस कसा काढतो तर एक डेल्टा सरफेस एरियाचा जो पार्ट आहे तो आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. A2 मायनस A1 आपण त्याला फाइंड करण्यास डेल्टा ए फाइंड करण्यासाठी इन्क्रीज इन सरफेस एरिया फाइंड करण्यासाठी एक इक्वेशन त्या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करू शकतो. ओके. त्याच्यामुळे 4π टाइम्स 4π कॉमन आपण त्या ठिकाणी घेऊ. आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर अशी स्टेप त्या ठिकाणी येईल. बरोबर. म्हणजे A2चं इक्वेशन होतं आपल्याकडे 4π आर टाइम्स
4 पाय इथं पण आहे, 4 पाय इथं पण आहे, त्याच्यामुळे तो कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये फक्त आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे ही स्टेप आपली क्लिअर झाली. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपण ह्या आर प्लस डेल्टा आरचं एक्सपांडेशन त्या ठिकाणी करून घेऊ. 4 पाय तसाच राहील ब्रॅकेटच्या बाहेर. जसं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपण करतो, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, तसंच आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे. आर स्क्वेअर प्लस 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. तर हा आर स्क्वेअर आणि हा आर स्क्वेअर त्या ठिकाणी कॅन्सल होईल. बरोबर. ब्रॅकेटमध्ये आपली टर्म जी राहील ती 2r डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर अशी त्या ठिकाणी राहील. 4 पायने त्या मधल्या टर्मला जर मल्टिप्लाय केलं ह्या टर्मला आणि ह्या टर्मला, तर आपली स्टेप जी आहे ती 8 पाय आर डेल्टा आर प्लस 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर अशी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ओके. पुढच्या कंडिशनमध्ये समजा आपण असं मानलं की डेल्टा आर इज सपोज दॅट डेल्टा आर इज समजा तो स्मॉल असेल, व्हेरी स्मॉल, द टर्म कंटेनिंग डेल्टा आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. डेल्टा आर समजा जेवढं लहान असेल तेवढी त्याची तुम्ही रेज टू पॉवर जेवढी घेसाल तेवढी त्या ठिकाणी ती मिनिमम असेल. त्याच्यामुळे जी डेल्टा आर स्क्वेअरची टर्म जी ती निग्लेक्टेड म्हणजे कमी कमी ती होत जाईल, असं त्याचा इनडायरेक्टली ती झिरोच्या आसपास जाईल. त्याच्यामुळे सरफेस एरिया जो आहे जो मागच्या इक्वेशनमध्ये आपण 8 पाय आर डेल्टा आर प्लस 4 पाय आर डेल्टा आर स्क्वेअर लिहिला होता, त्यातली जी सेकंड टर्म आहे ती निग्लेक्ट होईल आणि त्याच्यामुळे इक्वेशन जे आहे ते आपलं 8 पाय आर डेल्टा आर असं त्या ठिकाणी राहील. इथं मेन्शन केलेलं आहे की समजा जर डेल्टा आर हा जर एकदमच स्मॉल झाला तर द टर्म कंटेनिंग डेल्टा आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. ओके. आता वर्कडन जे आहे ते आपण फाइंड करू. वर्कडन बिकम्स कसं फाइंड करायचं तर DW इक्वल्स टू टी टाइम्स DA ह्या इक्वेशनवरनं. DA जो आहे तो आपल्याकडे आहे 8 पाय आर डेल्टा आर. DAची व्हॅल्यू आपण ती टाकू 8 पाय आर डेल्टा आर टाइम्स टी असं त्या ठिकाणी इक्वेशन आहे. दिस वर्कडन इज ऑल्सो इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द फोर्स. ते वर्कडन म्हणजेच काय असेल तर त्या ठिकाणचा एक प्रकार तो फोर्स असेल. विच कॉजेस इन्क्रीज इन द एरिया ऑफ द बबल. त्याच्यामुळे काय होईल की तो एरिया जो आहे त्या ठिकाणी बबलचा तो इन्क्रीज होऊ शकतो. आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते डेल्टा आरच्या रिलेटेड डेल्टा आर एवढं डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी विच इज इन्क्रीज इन द रेडियस ऑफ द बबल. म्हणजे अशा प्रकारचं एक साधं कन्सेप्ट त्या ठिकाणी करू शकतो की फोर्स त्या ठिकाणी एक्झर्ट झाल्यामुळे एक्सपांडेशन त्या ठिकाणी त्या बबलचं होऊ शकतं किंवा ती इन्क्रीज इन रेडियस जी आहे त्या ठिकाणी ती होऊ शकते. ती डेल्टा आर एवढी आहे. त्याच्यामुळे आपण त्यावेळेसचं वर्कडन जे आहे ते कसं काढू शकतो तर एफ टाइम्स डेल्टा आर म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झाली. इनडायरेक्टली डेल्टा आर म्हणजे काय तर ते तेवढं डिस्टन्स जे ते एक्सपांड झालेलं आहे म्हणजेच त्या ठिकाणी डिस्प्लेस ती बॉडी जी आहे फोर्समुळे झालेली आहे. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी फोर्स इंटू डेल्टा आर असं ते मेन्शन करू शकतो. म्हणजे वर्कडन बिकम्स फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं त्या ठिकाणी ते मेन्शन होईल. एक्सेस प्रेशर कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म विच शुड बी कॅल्क्युलेटेड बाय द प्रॉडक्ट ऑफ एक फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे एक्सेस प्रेशर इंटू सरफेस एरिया असा एक प्रॉडक्ट त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आपण एक्सेस फोर्स जो आहे तो त्या ठिकाणचा फाइंड करू शकतो. एफ हा जो आहे तो एक्सेस फोर्स आपण घेऊ. एक्सेस प्रेशर जे ते आपण PI मायनस PO असं घेतलेलं होतं आणि सरफेस एरिया जो आहे स्पिअरचा तो आपण 4 पाय आर स्क्वेअर घेतो. बरोबर. याच्यामुळे तुमचा DF काय येईल म्हणजे त्याला जर तुम्ही समजा डिफरन्शिएट केलं तर 4 पाय ही कॉन्स्टंट असल्यामुळे इनडायरेक्टली तो एरिया आहे. बरोबर. म्हणजे तो आपण PI मायनस P0 इंटू A असं त्याला मेन्शन करू शकतो. बरोबर. त्याच्यावरनं तुमचा DW जो आहे तो आपण ह्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे ज्याला F इंटू डेल्टा आर आपण असं म्हणतो आहे. त्याच्यावरनं आपण DF बिकम्स इक्वल्स टू जे असेल म्हणजे DWच्या इक्वेशनवरनं आपण F इंटू डेल्टा आर जे घेतलेलं आहे त्याच्यावरनं Fची व्हॅल्यू जी आहे ती आपण PI मायनस PO टाइम्स A इंटू डेल्टा आर अशी त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे जो F आहे तुमचा त्याला फक्त तुम्हाला डेल्टा आर जो आहे तो त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे किंवा त्याला पुटअप त्या ठिकाणी करायचं आहे. मग इक्वेशन 1वरनं थोडंसं कम्पेअर केलं तर DW त्या ठिकाणी आहे म्हणजे LHS आणि RHS त्या ठिकाणी सेम होतील. म्हणजे इकडची साईड इक्वेशन 1वरनं जर आपण बघितलं तर ही साईड आणि ही साईड जी आहे ती आपण सारखी दाखवू शकतो. म्हणून पुढच्या स्टेपमध्ये आपण PI मायनस PO A डेल्टा आर बिकम्स इक्वल्स टू 8 पाय आर डेल्टा आर टाइम्स टी. बरोबर. यातलं A डेल्टा आरचा जो प्रकार आहे तो म्हणजे A म्हणजे काय आहे तर त्याला आपण 4 पाय आर स्क्वेअर म्हटलेलं आहे. बरोबर.
डेल्टा आर ॲज इट इज पी आय मायनस पी झिरो आपण हा एक्सेस प्रेशर इकडेच ठेवू. हा ए डेल्टा आर समजा आपण 8 पाय आरच्या डिनॉमिनेटरला आणू. ए म्हणजेच काय तुमचा तर तो 4 पाय आर स्क्वेअर आहे. ती व्हॅल्यू जर ह्या ठिकाणी टाकली तर तुमचं इक्वेशन पुढचं होईल 8 पाय आर डेल्टा आर टी अपॉन 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. इथे मेन्शन केले की ए बिकम्स 4 पाय आर स्क्वेअर. याच्यावरनं तुम्ही डेल्टा आर आणि इथला डेल्टा आर त्या ठिकाणी कॅन्सल करू शकतात. इथला एक आर आणि इथला एक आर त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. पाय त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो आणि 8ला 4ने भागलं तर तुमचं इक्वेशन फक्त 2t अपॉन स्मॉल आर एवढंच त्या ठिकाणी राहील. ओके. आणि हे जे इक्वेशन आहे इक्वेशन नंबर 2t अपॉन आर यालाच आपण एक्सेस प्रेशरचं इक्वेशन जे आहे की जे इनसाईड लिक्विड ऑर ड्रॉप जे आहे ते त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. त्यालाच आपण लॅपलास लॉ फॉर स्पेरिकल मेम्ब्रेन पण म्हणू शकतो. ओके. टी ह्या ठिकाणी सरफेस टेन्शनचा एक तो प्रकार असेल. आर जी आहे त्या ठिकाणी ती रेडियस आहे इनसाईड लिक्विडची. त्याच्यामुळे पी आय मायनस पी ओ काय आहे तर ते एक्सेस प्रेशर आहे. एक डिफरन्स तो आहे प्रेशरचा इनसाईड आणि आउटसाईड सरफेसचा. ओके. आर्टिकल खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेला बऱ्याचदा हे बोर्ड एक्झामला विचारलेलं आहे. व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास करा. परत वाटला तर ते ऐका. काही प्रॉब्लेम आला तर पर्सनली मला त्याच्यावरती मेसेज तुम्ही टाका. ओके. अशा प्रकारचं हे इक्वेशन आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. काही केसेस समजा आपण ह्या ठिकाणी बघू की इन केस ऑफ सोप बबल समजा आपण सोप बबल घेतला तर त्या ठिकाणी 2 फ्री सरफेसेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर. बरोबर. सोप बबलचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 2 सरफेसेस त्या ठिकाणी असतील. टोटल इन्क्रीज इन द सरफेस एरिया ऑफ सोप बबल व्हाईल इन्क्रीजिंग इट्स रेडियस बाय डेल्टा आर इज 2 टाइम्स 8 पाय आर डेल्टा आर. बरोबर. आता हा जो 8 पाय आर डेल्टा आर जो आहे तो काय नेमका तो सरफेस एरिया आहे सोप बबलसाठी. ते मागच्या काही स्टेपमध्ये तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. 2 सरफेस असल्यामुळे त्या ठिकाणी आपण म्हणजे 2 फ्री सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर असल्यामुळे त्या ठिकाणी आपण 2 टाइम्स सरफेस एरिया असं त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. म्हणजे 2 टाइम्स 8 पाय आर डेल्टा आर. त्याच्यावरनं तुमचं वर्क डन जे आहे ते काय येईल त्या ठिकाणी तर DW इक्वल्स टू पाय आय पी आय मायनस पी ओ 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. दॅट बिकम्स इक्वल्स टू टी टाइम्स 16 पाय आर डेल्टा आर. बरोबर. 16 पाय आर म्हणजे साधे इक्वेशन आहे वर्क डनचं. मागच्या स्टेपमध्ये ते आपण बघितलेलं होतं. हा जो टी इंटू डेल्टा आरचा जो प्रकार आहे सरफेसचा तो हा याच्यावरनं 16 पाय आर डेल्टा आर आलेला आहे. ओके. तो या ठिकाणी आपण मेन्शन केलेला आहे. इक्वेशन आपलं मागच्या पॉईंटमध्ये झालेला आहे क्लिअर. त्यात तुम्ही व्यवस्थित बघून ते त्या ठिकाणी करू शकतात. हा 4 पाय आर स्क्वेअर जर इकडे आणला तर तो डिनॉमिनेटरला जाईल. त्यावेळेस परत डेल्टा आर कॅन्सल होईल. एक आर त्या ठिकाणचं कॅन्सल होईल. इथला एक आर कॅन्सल होईल. पाय त्या ठिकाणी कॅन्सल होईल आणि 16/4 म्हणजे 4t अपॉन आर असं त्या ठिकाणी एक्सेस प्रेशर तुम्हाला ते मिळेल. पण हे कुठे तर सोप बबलचा विचार जर तुम्ही केला तर त्यावेळेस तुम्हाला हे इक्वेशन त्या ठिकाणी मिळेल. ही कंडिशन बऱ्याचदा MCQमध्ये येते किंवा काही 1 मार्काच्या किंवा 2 मार्काच्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला याचा यूज केला जाऊ शकतो. ओके. अशा प्रकारची ती कंडिशन किंवा तो पॉईंट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मेन्शन करता आला किंवा त्या ठिकाणी त्याला आपल्याला बघता आलं. ओके. आजच्या लेक्चरला आपण ह्याच ठिकाणी थांबू. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला त्या ठिकाणी कंटिन्यू करू. ओके. थँक्यू.